नमस्कार, आपली न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण बघत आहात आपली न्यूज. आज आपण आलो आहोत पालघर या ठिकाणी. विशेष महत्त्व असलेल्या आजच्या दिनाचं आज तारीख आहे 14 ऑगस्ट 2026. चलो जाओ आंदोलन 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजींनी पुकारलं होतं आणि पूर्ण भारत देशामध्ये त्याची लाट उसळली होती. मात्र पालघर शहरही त्यामध्ये अग्रेसिव्ह होता, कारण की 14 ऑगस्ट 1942 रोजी 5 हुतात्म्यांनी या पालघर वासियांनी या ठिकाणी बलिदान दिलं होतं. स्वतःचं शहीद झाले होते या स्वातंत्र्यामध्ये आणि स्वतःला झोकून घेतलं होतं. आणि त्याचंच म्हणून या ठिकाणी प्रत्येक म्हणून आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी पालघर या ठिकाणी या 5 हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी पूर्ण पालघर स्तब्ध होतं. ती घटना खूप थरारक होती. चले जाऊचा उठाव या देशामध्ये रणांगणामध्ये गाजला होता आणि त्याचे पडसाद मात्र पालघरमध्येही उमटत होते. तारीख होती 14 ऑगस्ट 1942 रोजी. ऐकूया त्या दिवसातील थरारक कहाणी. 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो, तिरंगा अभिमानाने फडकवतो. पण या स्वातंत्र्यामागे आपल्या पालघरच्या मातीत सांडलेल्या रक्ताची कहाणी किती जणांना माहीत आहे? कारण स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला, पण त्यासाठी पालघर पेटलं होतं 14 ऑगस्ट 1942 रोजी. आजपासून तब्बल 84 वर्षापूर्वी भारत छोडो आंदोलनाची धग मुंबईपासून पालघरच्या गावागावात पोहोचली होती. 14 ऑगस्ट 1942 पालघर तालुक्यातील हजारो स्त्री पुरुष, तरुण आणि ज्येष्ठ, हातात तिरंगा, मनात स्वातंत्र्याची जिद्द आणि ओठावर एकच घोषणा, भारत छोडो, इंग्रज भारत सोडा. सुमारे 8 ते 10 हजारांचा जनसमुदाय पालघरच्या दिशेने निघाला होता. हा केवळ मोर्चा नव्हता, हा होता गुलामगिरी विरुद्धचा जनसागर. समोर ब्रिटिश पोलिसांचा बंदोबस्त होता, लाठ्या होत्या, बंदुका होत्या, पण या जनसमुदायाच्या हातात होतं स्वातंत्र्याचं स्वप्न. या आंदोलनात एक क्षण असा आला जो पालघरच्या इतिहासात कायमचा कोरला गेला. गोविंद गणेश ठाकूर. पोलिसांचा अडथळा पार करण्यासाठी ते पुढे झेपावले आणि त्यांच्या हातात होता तिरंगा. पोलिसांनी त्यांना अडवलं, गोळीबार केला आणि गोविंद ठाकूर शहीद झाले. पण त्यांचा तिरंगा खाली पडला नाही. गोविंद ठाकूर यांच्या हातातील तो तिरंगा आजही पालघरच्या स्वातंत्र्य लढ्याची साक्ष देतो, अशी स्थानिक परंपरा सांगते. गोविंद ठाकूर एकटे नव्हते. स्वातंत्र्याच्या या लढ्यात पालघरने आपल्या 5 वीर सुपुत्रांची बलिदान दिले. काशीनाथ हरी पागधरे, गोविंद गणेश ठाकूर, रामप्रसाद भीमशंकर तिवारी, सुकुर गोविंद मोरे आणि रामचंद्र महादेव चुरी यांनी आपले प्राण दिले, पण स्वातंत्र्याची जिद्द सोडली नाही. गोळीबार सुरू असतानाही रामप्रसाद भीमशंकर तिवारी डगमगले नाहीत. त्यांनी पोलिसांना प्रतिकार केला आणि अखेर त्यांच्या अंगावरही गोळी झाडण्यात आली. काही क्षणात पालघरने आणखी एक वीर गमावला, पण त्यांच्या बलिदानाचे आंदोलनाची ज्वाला आणखी पेटली. रामचंद्र महादेव चुरी. गोळीबाराच्या काही वेळ आधी ते आपल्या पत्नी आणि मुलांसाठी औषध घेऊन आले होते. कुटुंबाची जबाबदारी होती, पण देशाची हाक त्याहून मोठी होती. ते मोर्चात सहभागी झाले आणि त्या दिवशी घरी परतलेच नाही. मोर्चा तहसीलदार कार्यालयाच्या दिशेने जात असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला. लोकांना रोखण्यासाठी प्रयत्न झाला, पण हजारोंचा जनसमुदाय मागे हटला नाही. कारण त्या दिवशी प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती, आता नाही तर कधीच नाही. दुपारी नेमके 12:39 पालघरच्या इतिहासातील हा काळा आणि त्यावेळी अभिमानाचा क्षण. गोळीबारात 5 स्वातंत्र्य सैनिकांनी हुतात्मा पत्करलं. आजही पालघरमध्ये पाचबत्ती म्हणजेच हुतात्मा चौक त्या बलिदानाची आठवण करून देते. त्या 5 ज्योती केवळ दिवे नाहीत, त्या 5 ज्योती म्हणजे स्वातंत्र्यासाठी पेटलेली 5 अंतःकरणं, देशासाठी दिलेल्या 5 अमर बलिदानाची साक्ष. आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेतो, तिरंगा अभिमानाने फडकवतो, स्वातंत्र्य दिन साजरा करतो, पण या स्वातंत्र्याची किंमत विसरू नका. 14 ऑगस्ट 1942 रोजी पालघरच्या मातीत सांडलेलं रक्त आपल्याला रोज विचारतं, या स्वातंत्र्याची तुम्ही किती कदर करता? पालघरच्या या 5 हुतात्म्यांना आपली न्यूजच्या वतीने मानाचा मुजरा. काशीनाथ हरी पागधरे, गोविंद गणेश ठाकूर, रामप्रसाद भीमशंकर तिवारी, सुकुर गोविंद मोहिते आणि रामचंद्र महादेव चुरी. त्यांनी प्राण दिले म्हणून आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतोय. त्यांच्या बलिदानाला कोटी कोटी प्रणाम आणि पालघरचा या ज्वलंत इतिहासाला आपली न्यूजच्या वतीने मानाचा मुजरा.
पदयात्रा हुतात्मा चौकपर्यंत काढलेली आहे आणि या अनुषंगाने त्यांना एक विनम्र अभिवादन सर्व जे पालघरकर आहे त्यांच्या माध्यमातून दिला जातो. 9 ऑगस्ट 1942ला ज्यावेळेस स्वातंत्र्य चळवळीला सुरुवात झाली त्याचाच पूर्ण वनवा आपल्या परिसरात पेटला होता आणि त्याचाच भाग म्हणून 14 ऑगस्ट 1942 रोजी याच ठिकाणी आपल्या परिसरातून अनेक तरुण एकत्र आले आणि त्यांनी त्या उठावामध्ये सहभाग घेतलेला होता. आता आणि त्याच उठावामध्ये एक मोर्चा या चारी बाजूनी आलेला असताना या ठिकाणी 12/39ला 14 ऑगस्टला जो इंग्रजांनी अमानुषपणे गोळीबार केला होता त्याच्यामध्ये आपल्या पालघरचे स्थानिक 17 ते 20 वर्ष वयोगटातील 5 तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून त्या काळापासून आजपर्यंत पालघरकर आणि पालघर परिसरातील संपूर्ण शाळा हे या 5 हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी इथे येत असतो. आमच्या सुद्धा जीवन विकास शिक्षण संस्थेच्या श्री सतोकदम विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे आमचे विद्यार्थी आज आम्ही हुतात्म्यांच्या पाऊलखुणा या निमित्ताने स्मृती पदयात्रांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि आज आम्ही या ठिकाणी अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली या 5 हुतात्म्यांप्रती आम्ही अर्पण करणार आहोत. पालघरचं एक महत्व आहे की याच दिवशी 14 ऑगस्ट 1942 साली जो जळगावचं आंदोलन जे झालं त्याचे पालघरमध्ये तसं आंदोलन झालं होतं आणि पालघर या दिवशी 14 ऑगस्ट हा दिवस खूप स्मरणीय आहे की तो त्या दिवशी आमचे पालघर तालुक्यातील 5 हुतात्मे हे याच हुतात्मा समाजावर शहीद झाले होते. ब्रिटिशांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यामध्ये पालघरचाही तितकाच महत्त्वाचा हिस्सा आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये जो स्वातंत्र्य लढा झालेला आहे त्याच्यामध्ये पालघर तालुक्याचं जे नाव आहे ते संपूर्ण या दिवशी आमच्या स्मरणात राहील आणि त्यामुळे आज पालघरमध्ये जे काही दुकानं किंवा जे व्यापारी वर्ग आहे तो या हुतात्म्यांना हुतात्म्यांचं बलिदानाचं स्मरण करण्यासाठी पालघर संपूर्ण शहर हे बंद दुकानं आणि व्यापारी वर्ग हे बंद ठेवतात. ती घटना खूप थरारक होती. 14 ऑगस्ट 1942 रोजी बरोबर 12:39 गोळीबार झाला. इंग्रजांच्या पोलिसांनी गोळीबार केला. त्याच्यामध्ये 5 जे हुतात्मे शहीद झाले त्यांना मात्र या ठिकाणी मरण पत्करावं लागलं आणि या देशाला बलिदान द्यावं लागलं. त्याचाच एक भाग म्हणून, एक मानवंदना म्हणून, एक आठवण म्हणून, एक प्रेरणा म्हणून प्रत्येक ह्याच दिवशी पालघर मात्र शांत असतं आणि बरोबर दुपारी 14 ऑगस्ट रोजी दुपारी 12:39 भावनिक क्षणामध्ये त्या मात्र आपल्या 5 हुतात्म्यांना या ठिकाणी आदरांजली अर्पित करण्यासाठी, मानवंदना देण्यासाठी पूर्ण पालघरवासी या ठिकाणी उपस्थित असतं. आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमाने या ठिकाणी प्रत्येक शाळेतील विद्यार्थी तसेच कॉलेजमधील विद्यार्थी तसेच राजकीय पुढारी, प्रत्येक नागरिक, प्रत्येक ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी मात्र त्या 5 हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी येत असतात. आपल्या न्यूजसाठी सिद्धेश जाधव, पालघर.